90% भारतीयांकडे पैसेच नाही आहेत. ब्लूम व्हेंचर्सच्या इंडस व्हॅली अॅन्युअल रिपोर्ट 2025 नुसार 90% लोकसंख्येकडे खर्च करण्याइतके पैसेच नाही आहेत. ते फक्त आपल्या मूलभूत गरजा पूर्ण करू शकतात. त्या पलीकडे खर्च करायला त्यांच्याकडे संपत्तीच नाहीये. आणि देशातली अवघी 10% जनता अर्थव्यवस्थेला चालना देते. कोणतीही अर्थव्यवस्था जर मोठी करायची असेल, वाढवायची असेल, तर कन्झम्पशन, खरेदी करण्याची क्षमता वाढवण्याची गरज आहे. पण या अहवालानुसार भारताचा ग्राहक वर्ग मोठा होत नाहीये, विस्तारत नाहीये. जे आधीपासून कन्झम्पशन करतायत त्यांची क्षमता अजून वाढते. फायनान्शियल प्लॅनर डी मुथुकृष्णन यांच्या मते निम्म्या भारतीयांच्या नावावर 3.5 लाख रुपये इतकी सुद्धा संपत्ती नाहीये. 1990 मध्ये टॉप 10% वेल्दी भारतीयांकडे देशाचं 34% राष्ट्रीय उत्पन्न होतं आणि आज तोच 10% क्लास हा 57.7% नॅशनल इन्कम घेऊन बसलाय. पण ग्लोबली सुद्धा चित्र काही वेगळं नाहीये. स्वित्झर्लंड सारख्या श्रीमंत देशातल्या 1% लोकांकडे देशाची 43% संपत्ती आहे. श्रीमंत देश आहेत पण श्रीमंत लोक कमी आहेत. मुथुकृष्णन यांचा असाही दावा आहे की जगातल्या 90% लोकांचं जर एका महिन्याच्या पगाराचं जरी नुकसान झालं तर त्यांना येणाऱ्या संकटांना तोंड देता येणार नाही. संपत्तीतील विषमता ही गोष्ट काही नवीन नाहीये, पण आर्टिफिशियल इंटेलिजन्समुळे होणारं ऑटोमेशन आणि नोकऱ्यांवर ओढावलेलं संकट, टॅरिफ वॉर्समुळे वाढणारी महागाई या सर्वांनी आगीत तेल ओतलंय. $5 ट्रिलियन, $6 ट्रिलियन इकॉनॉमी ऐकायला छान वाटतं, पण या समृद्धीचा फायदा सगळ्याच भारतीयांना मिळणार नाहीये. आणि हेच विकसित होऊ पाहणाऱ्या भारताचं सत्य आहे.